महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना वाटत असेल काय बोलणार आहे गुढीपाडव्यावरती. छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या, औरंगजेबाची क्रूरता याचा गुढीपाडव्याशी संबंध आहे. त्यांचं शिरच्छेद करून त्यांच्या शिराला गुढीचा एक अलार्म देऊन ती गुढी, विद्रूप अशी गुढी मराठ्यांना औरंगजेबाने भेट म्हणून दिली. औरंगजेब वाईट आहे म्हणून मुघल साम्राज्य वाईट आहे असं म्हणता येणार नाही. बरेच जण असं म्हणतात की हा तांब्याचा उलटा का लावला जातो. हिंदू संस्कृतीमध्ये तांब उलट ठेवणं म्हणजे ते अशुभाचं एक प्रतीक आहे. प्राकृत मराठी भाषेमध्ये सण ह्या शब्दाचा अर्थच एकत्रितपणे येणं असा आहे. युथ जे आहेत ना ते रस्त्यावर उतरतात आणि हे युथ उतरत असताना ना वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन पोशाखात, म्हणजे तुमचं जे संस्कृती आहे हे संस्कृती घेऊन समोर येत आहे. कामगार संपावर गेला तर काही काळ काढता येतो, शेतकरी संपावर गेला तर पोटाची भूक मारता येणार नाही. नमस्कार, मी पंकज चाळके. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत या विचार आणि संस्कृतीच्या मंचामध्ये आपले हार्दिक स्वागत. आज या गुढीपाडव्याच्या सुवर्ण दिनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आजचे पाहुणे आहेत डॉक्टर सुखदा म्हात्रे. त्यांचे सहर्ष स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर सुखदा बाळासाहेब म्हात्रे, ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था विक्रोळी याची मी खजिनदार आहे आणि त्याचबरोबर संदेश विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या शाळा आणि ज्युनियर कॉलेजची मी प्राचार्य आहे. आदरणीय बाई, आपण गुढीपाडव्याविषयी चर्चा करायची किंवा गुढीपाडव्याविषयी संवाद साधायचा हे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना वाटत असेल काय बोलणार आहे गुढीपाडव्यावरती. तर मला असं म्हणायचं आहे की मला ह्या भारतीय संस्कृतीचा गाभा कुठे आहे, भारतीय संस्कृतीची जी आमूलाग्र ही सुरुवात आहे, बदल आहे, तो कुठे झाला आणि मग हा सण कसा निर्माण झाला ह्यावरती मला आपल्याशी संवाद साधायला आवडेल. की गुढीपाडवा हा सण का केला जातो, कुठे त्याची उगमस्थान आहे. पंकज, कसं आहे, गुढीपाडवा हा जो सण आहे ना हा खरं नवीन वर्षाची सुरुवात होणारा सण आहे. म्हणजे नववर्षाची चाहूल घेऊन येणारा सण म्हणजे गुढीपाडवा आहे. चैत्राची सुरुवात आणि त्याचबरोबर या सणाला ना वसंत ऋतूची सुरुवात होते. म्हणजे तू असं म्हटलं तरी चालेल की जे वृक्ष असतात ना याला नवचैतन्य देणारा हा सण असतो. म्हणजे नवीन पालवी फुटते आणि तीच पालवी जशी वृक्षांना फुटते ना तशीच मानवी मनाला फुटावी हे ध्येय समोर घेऊन येणारा हा सण आहे. हा सण मूळतः कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा आहे. म्हणजे भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आपण जाणतो आणि आपल्या देशातले सगळे सण जे आहेत ना हे शेतीशी निगडीत आहे. म्हणजे शेतीपासूनच त्यांची सुरुवात होते. आणि गुढीपाडव्याबद्दल विशेषतः सांगायचं असं आहे की एक हंगाम संपतो आणि दुसऱ्या हंगामाची सुरुवात होणार असते. बरेच जण शेतीचा जो नवीन हंगाम येणारा असतो ना याच्या सुरुवातीचा काळ जो असतो ना तो गुढीपाडव्यापासून सुरू होतो आणि रब्बी पिकं घेतलेली असतात, ती संपलेलं असतं आणि मग आता शेतीला पुन्हा नवीन चैतन्य द्यायचं आणि मग ते नवचैतन्य कधी द्यायचं तर ते पाडव्यापासून द्यायचं असं मानलं जातं. आणि शेतीची पूजा केली जाते. जे शेत सांभाळणारे आहेत या सांभाळणाऱ्या लोकांची जे आपण म्हणतो की ते कुठल्या कुठल्या भागातून घ्यायचं हे देखील गुढीपाडव्यापासून ठरवलं जातं आपल्याला. आणि शेतकरी, सामान्य माणूस आणि कष्टकऱ्यांचा हा सण आहे जो नवचैतन्य मनात घेऊन येतो, जो आपल्यामध्ये एक नव्या सुरुवाती जी आहे आपल्या आयुष्याची निर्मितीची सुरुवात आहे. आणि हा महाराष्ट्रामध्ये तर सांस्कृतिक वारसा आहे असं म्हणजे सांस्कृतिक वारसाचा सण मानला जातो महाराष्ट्रामध्ये आणि तो अनेक ठिकाणी फार उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. त्यामुळे गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य, गुढीपाडवा म्हणजे समृद्धी, गुढीपाडवा म्हणजे समोर काहीतरी आहे आणि तो चैतन्याचा प्रवास म्हणजे पाडवा आहे. बाईने सांगितल्याप्रमाणे की गुढीपाडवा हा विजयाचा आणि समृद्धीचा सण आहे. ह्या दिवशी नवनिर्मितीची सुरुवात होते, शेतकरी सुरू करतो. महात्मा ज्योतिराव फुले हे बहुजन संस्कृतीचे जनक आहेत आणि त्यांनी जे सांगितलं गुलामगिरीच्या आसूडमधून की शेतकरी हा समग्र विश्वाचा गाभा आहे, पोशिंदा आहे आणि शेतकरीच
ह्या संपूर्ण ज्या चराचर सृष्टीला अन्न देण्याचं काम, म्हणजे शेतकरी केवळ माणसांना जेवण देतो, अन्न पुरवतो असं नाही, तर पक्षी देखील, प्राणी देखील त्याच्यावरती अवलंबून असतात, त्या शेतीवरती. तर तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सण आपण सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आहे. मला एक माहिती आपल्याकडनंच मध्यंतरी मिळाली की हा जो गुढीपाडवाचा सण आहे तो केवळ महाराष्ट्रात होत नाही, तर तो आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, अगदी तेलंगणा, परत गोवा, केरळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो होतो. तिकडे उगाडी नावाने आहे, संवत्सर पडवा आहे. त्याचबरोबर सिंधी लोक पण त्याला एका वेगळ्या विशिष्ट नावाने ओळखतात. आणि मग हा जो सण आहे तो खऱ्या अर्थाने म्हणजे हा केवळ एका विशिष्ट हिंदू समाजाचा सण नाही, ते सिंधी लोक करत आहेत, गोव्याची लोक करत आहेत. मी तर पाहिलं कोकणात काही मुसलमान देखील हा सण साजरा करतात, म्हणजे उत्साहाने साजरा करतात. म्हणजे हा खऱ्या अर्थाने गुढीपाडवा हा भारताची जी गंगा जमनी तहजीब आहे ती तहजीब जपणारा सण आहे असं मला वाटतं. मला आपण जो एक मुद्दा म्हणाला तो मला फार आवडला की गुढीपाडवा हा शेतकऱ्याचा सण आहे. हा, तर मला असं वाटतं शेतकरी नक्की ह्या दिवशी काय करतो, म्हणजे गुढीपाडव्याच्या संदर्भात शेतकऱ्याची भूमिका काय असते? पंकज, मी जसं म्हटलं की गुढीपाडवा हा सण शेतकऱ्यांचा आहे. म्हणजे शेत जे माझं असतं ना ते माझ्या घराप्रमाणे माझं हृदय असतं ते शेतीचे, आणि त्याला मला फार जोपासावं लागतं, त्याच्याशी मला संवाद साधावा लागतो. आणि तो संवाद मी त्याच वेळेला साधू शकते ज्या वेळेला ह्या पृथ्वीवर तलावरील सर्व शक्ती मी माझ्या अंतर्गत घेईन आणि मग मी त्याला सुपूर्त करेन. मग गुढीपाडव्यामध्ये काय केलं जातं की शेतामध्ये येणारी जी पिकं आहे, म्हणजे तू गुढीची स्थापनाच कशी करतात आपण पहिल्यांदा ते पाहूया. म्हणजे गुढी ज्यावेळेला लावली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं वापरली जातात, भाताच्या लोंब्या आहे. आता आंब्याचा मोहर येण्याचा दिवस आहेत आणि मग मोहर आलेली आंब्याची जी पानं आहेत, ताजी कोवळी पानं आहेत ती त्या गुढीमध्ये लावली जातात. आणि हे सगळं उभारत असताना ना त्या धरणी मातेला हा शेतकरी सांगत असतो की हे धरणी माते, माझ्या येणारे जे पीक आहे ना ते चांगलं येऊ दे, ह्या पावसाचे प्रमाण चांगलं असू दे, सृष्टी माझ्या बाजूने उभी राहू दे. आणि शेतकऱ्याला नवीन पिकांसाठी जे काही प्रयत्न करायचे असतात त्या सगळ्या प्रयत्नांना माझ्या यश येऊ दे, हे एक मागणं शेतकरी वर्ग ह्या पाडव्याच्या दिवशी करत असतो. आणि जमिनीला स्त्रीत्वाचं त्याला एक अगदी म्हणजे स्त्रीच्या दृष्टीनेच पाहिलं जातं. तू गुढी प्रत्येकाच्या घरात जेव्हा उभारलेली पाहशील ना तर मग ते स्त्रीत्वाचं जे लागण आहे ते त्याच्यामध्ये दिसतं तुला, त्या पद्धतीने ती सजवली जाते. हा, म्हणजे जो खांब असतो त्या खांबाला छान वस्त्र नेसवलं जातं आणि त्या वस्त्रावरती तांब्या लावला जातो. बरेच जण असं म्हणतात की हा तांब्या असा उलटा का लावला जातो, हिंदू संस्कृतीमध्ये तांब उलट ठेवणं म्हणजे ते अशुभाचं एक प्रतीक आहे. त्याचं देखील कारण आहे. एक म्हणजे आहे की ज्या तुमच्या घरातल्या नकारात्मक गोष्टी त्या बाहेर जाव्यात आणि ह्या दिवसांमध्ये ना म्हणजे वसंत ऋतूमध्ये ना एक सकारात्मक शक्ती पूर्ण भूतलावर असते आणि ही शक्ती या तांब्यातून तुमच्या घरात यावी यासाठी तो तांब्या उलटा असतो की ती शक्ती तुमच्या घरात, कारण तो तांब्या उभवता तुमच्या घराच्या दिशेने असतो. आणि या तांब्यावरती एक कुमकुम तिलक लावलं जातं आणि अगदी स्त्रीच्या रूपाने त्याला पूजलं जातं. म्हणजे ही धरणी माता जशी म्हणतो आपण, ती माता ती तिथे उभारली जाते आणि त्या पद्धतीने तिचं पूजन केलं जातं. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेच्या पूजनाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तुला एक गोष्ट मी विशेष सांगेन की चैत्राच्या या गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात केली जाते. म्हणजे या मातेच्या रूपांना पूजलं जातं, 9 दिवसासाठी पूजलं जातं. मग हा जो सण आहे ना या धरणी मातेचा सण आहे आणि तो सण अख्ख्या भारत विश्व मनवत. जसं तू सांगितलं की भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेवढ्या सन्मान 21 राज्यांमध्ये हा सण साजरा आपुलकीने साजरा केला जातो. सध्या महाराष्ट्रामध्ये शेतीच्या हंगामासोबत विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा हंगाम सुरू आहे आणि आता ह्या परीक्षा संपावर आहेत, म्हणजे संपत आलेल्या आहेत. मुलं आता सुट्टीकडे वळत आहेत, गावाकडे मामाच्या गावी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. पण ह्याचबरोबर ह्या नववर्षाबरोबर नवीन शिक्षण धोरणं आणि नवीन शिक्षण पद्धती देखील सुरू होणार आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष आणि शिक्षण क्षेत्र
याबद्दल आपण काय सांगाल? कसं आहे की गुढीपाडवा मुळातच नवं चैतन्य घेऊन येणार असतं आणि हे चैतन्य हे अगदी प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा घेऊन येणार असं आहे की आपण जसं म्हटलं मग अशी शेतीच्या बाबत की एक हंगाम संपून दुसऱ्या हंगामाकडे जात असतो आपण, त्याच पद्धतीने आहे ना विद्यार्थ्यांच्या आणि आम्हा शिक्षकांच्या बाबतीत आहे की आता आम्ही अगदी शेवटाला पोहोचलेलो आहे. काही शाळांच्या आता परीक्षा संपल्यात आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील झालेली आहे आणि आमच्या ज्या आहेत काही शाळा आहेत त्यांच्या आता शेवटापर्यंत आपण पोहोचलोय. मग इथून आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे आणि ती नवीन सुरुवात आहे ना जसं पंकज तू म्हणालास त्या पद्धतीने ना नवीन शैक्षणिक धोरणाने करायची आहे. आपल्याला नवीन संकल्पना, नवीन अध्यापन पद्धती, नवीन सिलेबस जो आहे तो घेऊन आपल्याला करायचा आहे आणि हे करत असताना ना गुढीपाडवा आम्हाला चैतन्य देणार आहे. गुढीपाडवा आम्हाला ताकद देणार आहे नव्याचा स्वीकार करण्याचं. बऱ्याच आमच्या शिक्षक वर्गाचे ट्रेनिंग सुरू आहेत, बऱ्याच आमचे शिक्षक वर्ग आहेत ते विविध अध्यापन पद्धती, नवीन अध्यापन पद्धती काय आहेत याबद्दल शिक्षण घेत आहे आणि हे सगळं जे आम्हाला वापरायचं आहे ना हे येत्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये वापरायचं आहे. मला एक विचारायचं आहे की आपण नववर्षात जेव्हा जातो तेव्हा विद्यार्थ्यांच्या गुणकौशल्यामध्ये, भारतीय संस्कृतीच्या आकलनामध्ये किंवा विद्यार्थी एका अर्थाने इथल्या संस्कृतीचं, इथल्या जडणघडणीचं, इथल्या समाज बांधिलकीचं विद्यार्थी तितक्या अर्थाने आज जागृत आहे का असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी म्हटलं तुला की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा सण आहे आणि मागील काही वर्षापासून आपण पाहतोय सगळीजण की गुढीपाडव्याच्या दिवशी ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या जवळपासच आपण जाऊया, मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, युथ जे आहेत ना ते रस्त्यावर उतरत आहे आणि हे युथ उतरत असताना ना वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन पोशाखात म्हणजे तुमचं जे संस्कृती आहे हे संस्कृती घेऊन समोर येत आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना इथून कुठेतरी तू जसं म्हटलास की संस्कृतीबद्दल आपण या लेकरांना कसं तयार करायचं ही सुरुवात आहे. प्रत्येक पालकांनी, प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना हे समजावलं पाहिजे की हा सण नक्की काय आहे, हा कशासाठी साजरा केला जातो, तो कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि या सणातून तुम्हाला कोणती ऊर्जा घेऊन पुढे यायचं आहे. ती ऊर्जा अगदी विद्यार्थ्यांच्या मनात बसली ना की हे लेकरं आहेत कायम स्वरूपी आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे ना ती संस्कृती अगदी बाहेरच्या देशांपर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि हे सण माध्यम आहेत. संस्कृती संवर्धनाचे हे सण माध्यम आहेत आणि ते माध्यम बनत आहेत असं मला वाटतंय पंकज. नाही मान्य आहे, पण माझी खंत तुम्हाला व्यक्त करतो की मी महाराष्ट्रामध्ये विविध महाविद्यालयांमध्ये विविध सणांच्या माध्यमातून जात असतो आणि मी तेव्हा ते पाहतो की मुलांना काही सणांच्या बद्दलची माहिती, पूरक माहिती ती ना त्यांना घरातून दिली जात किंवा अथवा शाळेतून ती पुरवली जात आहे. मग इथे कुठेतरी अगोदरची पिढी जी संस्कारक्षम आहे ती पिढी संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडते का आणि त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कसं आहे की पिढी कमी पडते म्हणण्यापेक्षा ना आता इतकं धकाधकीचं जीवन झालं आहे ना की त्यामध्ये सकाळी आणि सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडलेले आई बाबा आहेत ना ते रात्री अगदी 10 वाजता लेकरांपर्यंत पोहोचत आहेत आणि मग हा जो काळ आहे ना मग या काळामध्ये लेकरू माझं करतंय काय घरामध्ये. मग मोबाईलची आमची फ्रेंडशिप फार जास्त झालेली आहे, एआय आलाय म्हणजे तो असा मित्र आहे की तुझ्यासोबत 24 तास राहतो. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का, तू एआयचं जसं बोलत तो एआय वर गुढीपाडव्याबद्दल जर माहिती सांगितलीस ना की गुढीपाडवा काय आहे तो एआय सुद्धा आपल्याला त्या गुढीपाडव्याबद्दलची माहिती अगदी पद्धतशीर देतो आहे. मग ह्या चांगल्या गोष्टींचा सुद्धा आपण आपल्या संस्कृती जतनासाठी वापर करू शकतो आणि पालकांना मला वाटतं की तुम्ही एक मार्ग आहात की ज्याद्वारे एका पिढीचं संक्रमण दुसऱ्या पिढीपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो प्रवास करण्यासाठी तुम्ही माध्यम बनणं फार गरजेचं आहे. आता मी माझं उदाहरण देते मग तुला हे चांगलं माहितीये की माझं लेकरू आहे, 6 वर्षाची लेक आहे मला घरामध्ये आणि ती अगदी 2.5-3 वर्षाची असल्यापासून आहे ना आम्ही घरामध्ये सगळे सण साजरे करतो आणि या सणांमागचं महत्व काय हे मी तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता कोणता सण आला असं मी सांगितलं नाही तर तिला माहिती आहे की कोणत्या सणाची तयारी आपल्याला
कशा पद्धतीने करायची आहे. म्हणजे पाडवा आला तर मग काठी हवी आहे, तिने आतापासूनच सुरुवात केली, आई बाबा आपल्याला हे सामान घेऊन यायचंय. पण हे जे आहे ना, ही संस्कृती तुम्ही पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येक पालकांनी, प्रत्येक शाळांनी हे करणं गरजेचं आहे. कारण का ही जी पिढी आहे, जी आता विद्यार्थी म्हणून आपल्याकडे आहेत ना, ती विद्यार्थी घडवणं हे आपलं काम आहे. शिक्षणाचा हा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या संस्कृती सुद्धा त्यांना सांगणं हे महत्वाचं ध्येय असावं शिक्षणाचं. अगदीच. जशी भारतीय संस्कृती ही समृद्ध आहे, तर तिचं संवर्धन देखील होणं गरजेचं आहे. त्या संवर्धनाच्या दृष्टीने आजची जी युवा पिढी आहे, बालक जे आता जन्माला येत आहेत, ही जी पिढी आहे 21व्या शतकातली, ह्या पिढीची ती जबाबदारी आहे की भारतीय संस्कृतीचं संवर्धन व्हावं. मी ह्या ठिकाणी इतकंच मांडेल की गुढीपाडव्याच्या ह्या नववर्षाच्या सुरुवातीला ह्या नवपिढीने, नव उन्मेषाने इथल्या संस्कृतीची जपवणूक करून ती धरोवर अशीच पुढे तेवत ठेवावी. भारतीय संस्कृती ही माणसांना जगण्याचं समृद्ध मार्ग देते असं मला वाटतं. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज खूप आलेल्या आहेत आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज मधून अनेक गोष्टी पसरवल्या जातात, सांगितल्या जातात. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये सर्वत्र गाजलेला, देशभर आणि विश्वभर गाजलेला चित्रपट छावा. त्या छावा चित्रपटातील संभाजी महाराजांची जी एक भूमिका मांडली गेली आणि महाराजांचं दैदिप्यमान कर्तृत्व आणि त्यांचं जे काही बलिदान आहे ते आपल्या समोर ठेवलं गेलं. औरंगजेबाची क्रूरता, अमानविता त्यात दाखवली गेली. पण आज महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाला, व्हॉट्सअपला गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी हा मेसेज फॉरवर्ड केला जातोय की छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या, औरंगजेबाची क्रूरता याचा गुढीपाडव्याशी संबंध आहे. तो अशा अर्थाने घेतला जातो की छत्रपती संभाजीराजे हे विद्याविभूषित प्रकांड पंडित होते. एका क्षत्रियाने, एका कुणबी राजाने इतकं विद्याविभूषित आणि प्रकांड पंडित असणं इथल्या अभिजन वर्गाला मान्य नाही. त्याच्यामुळे अभिजन वर्गाच्या गायडन्सने किंवा मार्गदर्शनाने औरंगजेबाने त्यांची हत्या केलेली आहे आणि त्यांचं शिरच्छेद करून त्यांच्या शिराला गुढीचा एक अलार्म देऊन ती गुढी, विद्रूप अशी गुढी मराठ्यांना औरंगजेबाने भेट म्हणून दिली, असा एक मेसेज जातो. इथे बहुजन आणि अभिजन असे दोन्ही वर्ग हा सण साजरा करतात. त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची या आतापर्यंतची अशी कुठलीही द्वेषभावना नाही. तरी देखील ही देशभावना ह्या मेसेज मधून लोकांमध्ये पसरवली जाते. तर मला असं वाटतं की खरोखरच औरंगजेबाने अशी छत्रपती संभाजी महाराजांची विद्रुपीकरणाची जी गुढी आहे ती मराठ्यांना भेट म्हणून पाठवली का? आपण याचं उत्तर काय द्याल? मला असं वाटतं याबाबत की तू जो हा प्रश्न विचारलास आणि व्हॉट्सअपवरती जे तू म्हणतोय की शेअरिंग सुरू आहे, तर मला मनापासून असं वाटतं की याबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाही. म्हणजे ही एक दंतकथा आहे असं म्हटलं तरी चालेल. महाराजांची हत्या झाली आणि अगदी निर्घृणपणे हत्या झाली. कसं आहे की एका राजाला दुसऱ्या राजाचं अस्तित्व आहे ते संपवण्यासाठी ही हत्या झाली होती आणि हे त्या पिक्चर मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, वाचनात सुद्धा सगळ्यांचं आले. त्यामुळे हे जे पसरवलं जातंय हे अगदी चुकीचं आहे आणि हे सण जे आहे ना, म्हणजे आपण पाडवा साजरा करतो ना, हा एकीसाठी करतो. अगदी अगदी जसं तू समाजांबद्दल बोललास ना, तर मला मनापासून वाटतंय की हे सण आपल्याला विभाजनासाठी नाही आहे. हे सण आपल्याला एकत्रित आणण्यासाठी आहे. सो ह्या सणाला आपण एकत्रित येणं गरजेचं आहे आणि ज्या दंतकथा आहेत या कथा बाजूला सारून आपण आता जे आहे हे एकत्रीकरणाने हे सण साजरे करणं गरजेचं आहे आणि ते मुख्य असावं असं वाटतं. अगदी मराठी साहित्यामध्ये, प्राकृत मराठी भाषेमध्ये सण ह्या शब्दाचा अर्थच एकत्रितपणे येणं असा आहे. त्याच्यामुळे आपण जे मांडलं ते अगदी बरोबर मांडलं. त्यासाठी मी त्याचा समर्थक आहे. मला याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट मांडावीशी वाटते की आपण इथे राहतो
याचा अर्थ इथल्या प्रत्येक इतिहासाचा प्रभाव आपल्या संस्कृतीवर होत असतो. शिवछत्रपतींचा वारसा असलेलं, शिवछत्रपतींनी त्यांचे शक सुरू केलं. आज शिवछत्रपतींच्या शकानुसार इथली जी सणांची मांदियाळी ती चालत नाही, ती शकांच्या आणि अगदी शालिवांच्या काळापासून जी चालते तीच आपण पुढे रिघोडलेली आहे. शिवछत्रपतींनी भारताला आणि देशाला, मराठी मनाला खऱ्या अर्थाने साहित्य संपदा दिली. त्याचबरोबर शिवछत्रपतींच्या नंतर एक 14 वर्षाचा युवक तमाम साहित्य लिहितो, नकशिकांत लिहितो. तो माणूस पुढे जाऊन खूप मोठ्या हुद्द्यावर जातो, तो सम्राट होतो, राजा होतो आणि छत्रपती म्हणून नावारूपाला येतो. तर मला असं वाटतं घरातला एखादा माणूस वाईट असतोच ना, सगळीच माणसं वाईट नसतात. घरात एखादा माणूस वाईट असतो. औरंगजेब वाईट आहे म्हणून मुघल साम्राज्य वाईट आहे असं म्हणता येणार नाही. बहादूर शाह जफरने इथे मोठी किंमत मोजलेली आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे स्वतः त्या बहादूर शाह जफरच्या कबरीवर जाऊन त्यांनी त्याला एक अर्पण केलेले आहेत, श्रद्धांजली वाहिलेली आहे, एक म्हणजे अभिवादन केलेलं आहे. का तर तो एकमेव सम्राट होता जो इंग्रजांना लाचार होऊन त्यांच्याकडनं पेन्शन नाही घेतली. त्याने स्वतःचं स्वराज्य, स्वतःचं राज्य त्याने बहाल केलं आणि तो लढला शेवटच्या श्वासापर्यंत आणि तो मेला. आज मुघल साम्राज्याचे पॅलेस नाही आहेत, तुम्हाला इतर राजवाड्यांचे दिसतील, राजपूतांचं आहे, भोसले राजघराण्याचं आहे, सर्वांचं आहे. तर मग आताच्या घराण्यांनी त्यांच्या पूर्वजांचे विचार जपलेत का, हा मुद्दा येतो. म्हणून आपण अकबराच्या मुद्द्यावरून समस्त मुसलमानांना किंवा समस्त मुघलांना आपण वाईट म्हणणं हे चुकीचं आहे. आणि तो मुद्दा इथे मला महत्वाचा वाटतो. औरंगजेबाचं समर्थन आम्ही करत नाही, आम्ही बहादूर शाह जफरचं समर्थन करतो. आम्ही छत्रपतींच्या वारशाने येणाऱ्या प्रत्येक मराठी मनाचा सन्मान करतो. आणि हा गुढी पाडवा हा खऱ्या अर्थाने नववर्षात नवविचार आणि नवचैतन्याचा असावा, एकात्मतेचा असावा, गंगा जमनी तहजीब जपणारा असावा. तुम्हाला म्हणून सांगतो, गुढी पाडव्यामध्ये सर्वाधिक बनणारी मिठाई ही मुसलमान समाजाकडनं येते आणि तीच मिठाई आपले हिंदू बांधव, इतर समाजातील बांधव ती मिठाई ग्रहण करतात. त्याच्यामुळे हा आजचा नाही तर 8व्या शतकापासून गुढीपाडवा होतोय, त्याचा हा एक वारसा राहिलेला आहे. आदरणीय मॅडम, आपण इथे आम्हाला ही साथ दिली. आपण आमच्या ह्या जनमत आपल्या म्हणीन आजपासून आपण आपल्या कुटुंबात सामील झालात. जनमत विचार आणि संस्कृतीच्या मंचावर आपण आलात. आपले मौल्यवान विचार आमच्या व्ह्युअर्स पर्यंत समोर ठेवलेत आणि मला असं वाटतं की आपण हा जो वेळ दिलाय तर आपण एक आव्हान शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षण क्षेत्राला आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी असलेलं आव्हान सरकारला आणि इथल्या जनतेला आपण द्यावं अशी माझी विनंती आहे. नक्कीच. सुरुवात जेव्हा केली आपण त्यावेळेला म्हटलं की हा शेतकऱ्यांचा सण आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी की शेतकरी जगला पाहिजे, शेती टिकली पाहिजे. शेती टिकली ना तर आपल्या जनमानसाचं पोट भरू शकतं आणि जनमानसांचं पोट भरलं ना तर ह्या देशाची प्रगती होऊ शकते. प्रगती होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक जो असेल ना तो शेतकरी आहे आणि हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. त्यासाठी इकडे जी सरकार आहे आपलं, त्याचबरोबर सामान्य जनता आहे, आपण सगळ्यांनी या शेतकऱ्याला जगवण्यासाठी, त्याला टिकवण्यासाठी, त्याला योग्य पैसा मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. सरकारने त्यांना विशेषतः मदत तुम्हाला देखील शेतीचं काहीतरी. अरे माझ्या घराबद्दलच मी सांगेन की माझे सासरे जे आहेत म्हणजे आम्ही मुरबाडचे आहोत आणि आमचे छोटंसं शेत आहे आणि आम्ही फार राखण करतो त्या शेताची. म्हणजे माझे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत पण
दर आठवड्याला एकदा तरी आमच्या शेतामध्ये जाऊन ते श्रमदान करतात तिथे. म्हणजे शेतीच्या पिकांची लागवड असेल, त्याला खत घालणं असेल, पाणी म्हणजे पाणी घालण्यासाठी आम्ही मुंबईवरून मुरबाडपर्यंत 4 तासाचा प्रवास करून जातो. ते महत्वाचं आहे, कारण का ते जर टिकलं ना, आणि यामागचा हेतू असा आहे की आपल्या लेकरांना या शेतीचं ज्ञान मिळावं. आपल्याला जी कृषी प्रधान देश आहे भारत जो आपण म्हणतो, ती कृषी प्रधानता प्रत्येकाच्या घराघरामध्ये टिकणं गरजेचं आहे. आणि ती टिकवत असताना ना तो शेतकरी जो प्रचंड कष्ट घेतोय, जो दिवसातले अनेक तास आपला शेतामध्ये घालवतो आहे ना, त्याला वाचवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काम करणं म्हणजे त्यांच्या होत असणाऱ्या आत्महत्या आहेत, त्यांना मिळणारं कमी जे मानधन असेल किंवा अर्थसंकल्पामध्ये तो वाटा वाढणं गरजेचं आहे, कारण तो पोशिंदा आहे आपला, तो पोचतो आहे आपल्या सगळ्यांना, आपण त्यावर जगतो आहे. त्यामुळे या पाडव्याच्या दिवशी या शेतकऱ्यांच्यासाठी एक नवचैतन्याची पहाट यावी आणि येणारा पुढचा सगळा काळ आहे हा त्यांच्यासाठी भरभराटीचा असावा असं मला मनापासून वाटतं. आणि हे काम हे सरकार आणि आपल्यासारखी सामान्य जनता नक्कीच करू शकते. तू मला म्हटलास की विद्यार्थ्यांबद्दल आणि शिक्षकांबद्दल काय सांगाल? तर तू विद्यार्थी आहेसच, आणि मुळात विद्यार्थी आणि शिक्षक हे जे घटक आहे की तुम्हाला दूरदृष्टी घेऊन देणारा हा पाडवा असतो. विद्यार्थ्यांबद्दल मला एक सांगावं असं वाटतं पंकज, हा मुद्दा माझा राहिला तुला सांगायचा, की जी गुढी असते ना, ही गुढी घरातून अशी बाहेरच्या दिशेने उभी केली जाते, पण तुला माहिती आहे का की या गुढी उभारताना आहे ना, ही गुढी आहे ना पाटावरती उभी केली जाते, पाटावरती उभी केली जाते. त्याचं कारण मला कळलेलं मी तुला सांगते, म्हणजे प्रत्येकाच्या विचारांचं ते वेगळं असू शकतं. मी विद्यार्थ्यांसाठी ते सांगते की तुम्ही ना आयुष्यामध्ये लहान आहात, तुम्हाला खूप मोठा प्रवास करायचा आहे, आणि या प्रवासामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत, त्यांना तुम्हाला सकारात्मकतेने पुढे जायचंय, किंवा तुम्हाला खूप यश पण मिळणार आहे. पण हे यश उंच जेव्हा वाढतं ना, त्यावेळेला तुमचे पाय जमिनीवर असायला पाहिजे. आणि गुढी हेच सांगतं की तुला वरच्या दिशेने बघायचं आहे, पण ते पाहत असताना तुझे पाय जमिनीवर ठेव, आणि ते विद्यार्थ्यांनी करणं फार गरजेचं आहे. हे आजचं आपले जे संस्कृती आहे, आपल्या जे काही सण आहेत, हे तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. हे सण तुम्हाला नाविन्य शिकवतात, हे सण तुम्हाला जगणं शिकवतात, आणि तुम्हाला एकत्र आणतात. आता सगळीच घरं न्यूक्लिअर फॅमिलीवाली आहेत, बऱ्याच अंशी. सो हे सण आहेत ना, सणाच्या दिवशी सगळेजण एकत्र येतात, पंकज, एकत्र जेवतात, एकत्र प्लॅन करतात. मग ते हॉटेलमध्ये का असे ना तरीही चालू शकतं, पण विद्यार्थ्यांनी ह्या सणाला सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ते सण त्यांना कळणं गरजेचं आहे. खूप अभ्यास करा तुम्ही आयुष्यामध्ये, तुम्हाला नवीन दिशा मिळू शकतात, आणि तुमचे नवीन संकल्प करा. प्रत्येक गुढीपाडव्याला प्रत्येक विद्यार्थ्यांनी एखादा संकल्प करावा, आणि पुढच्या येणाऱ्या गुढीपाडव्याला तो संकल्प पूर्ण झालेला आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आणि मी शिक्षक आहे, मी गेले 20 वर्ष झाले या पेशामध्ये काम करत आहे. शिक्षकांनी नव्याची साथ तर आता धरायला हवी, कारण नवीन शैक्षणिक धोरण आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की या शैक्षणिक धोरणातून आम्ही कशी वाट काढायची आहे, पुढे काय करायचं आहे. पण आपण पाडव्याला सगळ्यांनी मनात एक काय ठरवूयाच मुळात की येणारं जे धोरण आहे त्याबद्दल साठी येणाऱ्या आमच्या ज्या ट्रेनिंग असतील, जे काही गोष्टी आहेत, या आपण स्वीकारूया. आपण विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने घडवण्यासाठी आपण पहिल्यांदा नवे बनवूया. जी ऊर्जा आपल्यामध्ये आहे, जी स्फूर्ती आपल्यामध्ये असणं गरजेचे आहे ना, ती या पाडव्याला मनापासून आपण घेऊया. आपण या देशाचे भविष्य घडवणारे आहोत, आम्ही भविष्य घडवतो देशाचं, आणि हे जे घडवणारी माणसं आहेत ना, ही निर्मळ असली पाहिजेत, ही स्वीकारणारी असली पाहिजे. जेव्हा मी बदल स्वीकारेन ना, त्यानंतरच माझे विद्यार्थी हा बदल स्वीकारू शकतात पंकज. त्यामुळे हा जो पाडवा आहे हा सगळ्यांसाठी फार उमेदीचा असावा, सगळ्यांसाठी फार आनंदाचा असावा, सगळ्यांसाठी नवीन काय म्हणतात आपण गोष्टी, नवीन ध्येय निर्मितीचा असावा. आणि हे सगळी ध्येय तुमची पूर्ण होत, या सगळ्या तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत, हे मी मनापासून इच्छिते या दिवसाला. आज आदरणीय डॉक्टर सुखदा म्हात्रे यांनी आपल्या समोर अनेक प्रश्नांचे आणि उत्तरांचे उलगडा केला. मी विचारलेल्या प्रश्नांबद्दल म्हणजे मला जे काही हवं होतं त्यांच्याकडून, ज्या गोष्टींची माहिती मिळायला हवी होती माझ्या व्ह्युअर्ससाठी, ती मला मिळाली. त्यांनी बऱ्याचशा गोष्टींबद्दल आपल्याशी चर्चा केली आणि संवाद साधला. खऱ्या अर्थाने भारतातील ह्या जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडे नव चैतन्याने बघण्याची गरज आहे. त्याच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्याला
पाठबळ सरकारकडून, सामान्य माणसांकडून, तुम्हाकडून मिळणं गरजेचं आहे. मी ही देखील तुम्हाला आवाहन करतो, शेतकऱ्याच्या पाठीशी त्याच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहा. लक्षात ठेवा, कामगार संपावर गेला तर काही काळ काढता येतो. इतर कुठल्याही पेशातली माणसं संपावर गेली तर काही काळ काढता येतो. शेतकरी संपावर गेला तर पोटाची भूक मारता येणार नाही. म्हणून शेतकरी फार महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांबद्दल आम्ही विद्यार्थी आहोत, माझ्या आदरणीय आहेत त्या, आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी हा सर्जनशील असावा आणि गुढीपाडवा हा सर्जनशीलतेचा सण आहे. आणि हा सण हा समग्र भारतीयांचा आहे, देशवासियांचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी नववर्षामध्ये नवसंकल्प साधताना खऱ्या अर्थाने समाज बांधिलकीच्या सोबत स्वतःच्या उन्नतीचा देखील संकल्प मांडला पाहिजे. ही सर्व गोष्टी, ह्या सर्व माहिती आणि ह्या सर्व शुभेच्छा आदरणीय डॉक्टर सुखदा म्हात्रे यांनी आम्हाला दिल्या. आपले शतशः आभार. धन्यवाद. नमस्कार. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष आपणासाठी नवचैतन्य, आनंद, सुख, समाधान, उन्नती घेऊन येणारं आणि सर्जनशीलतेचा विकास करून देणारं असावं, याच माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा जो काही एक सुवर्ण क्षण आपल्या समोर संवाद साधला, डॉक्टर सुखदा म्हात्रे यांनी आपल्याशी आज एक विस्तृत अशी चर्चा केली. खऱ्या अर्थाने हा गुढीपाडव्याच्या निमित्ताने व्हिडिओ आपल्या समोर आणण्याचं आमचं प्रयोजन एवढंच होतं की समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला ह्या गुढीपाडव्याच्या पाठीमागचा इतिहास, हा सण साजरा होण्याचा मागचा इतिहास, प्रगतिशील विचारातून इथला प्रत्येक माणूस हा सण एका आस्थेने साजरा करतो, एका आस्थेने ह्या सणाकडे पाहतो. इथला शेतकरी, इथले विद्यार्थी, अभिजन वर्ग, बहुजन वर्ग, त्याचबरोबर शहर आणि गाव यांचं नातं जोडणारा हा सण आहे. आणि हा सण इतक्या महत्वाच्या पटलावर नवनिर्मितीच्या, नववर्षाची सुरुवात करतो आहे. आणि म्हणून आपण हा सण आणि ह्या सणाबद्दलची माहिती आपल्या समोर आणली. जनमत विचार आणि संस्कृतीच्या मंचाचं हे ध्येय आहे की जे जे उत्कृष्ट या समष्टीच्या, चराचर सृष्टीच्या जे काही संकल्पित आणि सर्जनाचं आहे ते सर्व आपल्या समोर मांडावं, हीच आमची इच्छा आहे. आणि ह्याच ध्येयातून आम्ही चालतो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच नव माहिती मिळवून देईल आणि नवनिर्मितीच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणून आपण जनमत विचार आणि संस्कृतीचा मंच या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.